स्वागत आहे जिजाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. हसताय ना, हसायलाच पाहिजे. आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. बायको, माझ्या हातून तुमचा निळा शर्ट जळाला. नवरा, काही हरकत नाही, माझ्याकडे तसा दुसरा शर्ट आहे. बायको, म्हणून तर मी त्या शर्टाचा तुकडा कापून या शर्टला जोडला आहे. पप्पूचं लग्न झालं आणि त्यांचा संसार सुरू झाला. एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो, तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस? पप्पूची बायको, मी तुम्हाला भांडी घासताना पाहिलं. बायको, माझी एक अट्ट आहे. नवरा, काय? बायको, तुम्ही या दिवाळीला सोडायला आले तरच मी माहेरी जाणार. नवरा, माझी पण एक अट्ट आहे. बायको, काय? नवरा, मी घ्यायला आलो तरच परत यायचे. चिंगी, मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या, विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळालं आहे. चिंगी, किती जण होते धावायला? झंप्या, मोबाईल दुकानचा मालक मी. बंड्या, बाबा मला गाडी घेऊन द्या. वडील, देवाने 2 पाय कशाला दिलेत? बंड्या, एक किक मारायला आणि एक गिअर बदलायला. रवीचं बायकोबरोबर भांडण चाललं होतं. बायको, तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलंय. रवी, अच्छा, आता मला कळलं की तू इतका वेळ माझं डोकं का खाते आहेस ते. बायको, माझ्या पायात मोठा काटा रुतल्याचे स्वप्न मला सारखे पडते. नवरा, मग त्यात काय एवढे घाबरल्यासारखे काय झाले? पायात चप्पल घालून झोपत जा. मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते, एक्सचेंज ऑफर. रामभाऊ बराच वेळ ते बघत होते. ते बघून काकू ओरडल्या, चला, ऑफर फक्त मिक्सरची आहे. बायको, त्या शेजारणीचा नवरा, बघा तिला महिन्यातून 10 दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो, तुम्ही कधी घेऊन जाता का? मी 4-5 वेळा विचारलं होते, पण ती तयारच झाली नाही. शब्दाने शब्द वाढतो व शाब्दिक वाद निर्माण होतात. शब्द मनावर खूप वाईट परिणाम करतात, म्हणून शांतपणे मारामारी करूनच प्रकरण मिटवावे. बायकांची प्रार्थना, हे देवा, माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे. माझ्याकडे काहीही नको. त्यांच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते. गृहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन. गण्या, ओके सर, पण जरा झणझणीत बनवा. बायकोच्या सततच्या बडबडमुळे राजू जाम वैतागला होता. राजू, तू जर 5 मिनिटे गप्प बसलीस ना तर तुला 500 रुपये देईन. राजूची बायको गप्प बसली. जेमतेम 2 मिनिटांनंतर तिने राजू विचारला, अहो जरा घड्याळ बघा ना, झाली का 2 मिनिटे? रमेश बायकोबरोबर सिनेमा बघायला गेला. त्याने बायकोकरिता पान घेतला. बायको, पण तुम्ही पण एक घ्या ना. रमेश, मी तर पान न खाताच गप्प बसू शकतो. कालपासून शेजारीण बोलायची एकदा बंदच झाली. तिचा डीपी बघून बडिया लिहायचं होतं. ते चुकून बुडिया लिहिलं, त्यामुळे ती बोलायचीच बंद झाली. राहुल, कुठे गेली होतीस? बायको, रक्तदान करायला. राहुल, हे बरोबर नाही. माझं घ्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. बायको, कुठे जात आहात? विजय, मरायला चाललोय, सुसाईड करायला. बायको, कुठेही जा, पण स्वेटर घालून जा. बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही.
तरी तुम्हाला हे कॉमेडी जोक आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.